राजकारणात वारसा चालवणं सोपं असतं, पण तो वारसा टिकवणं आणि सिद्ध करणं हे सर्वात कठीण काम आहे. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. अजितदादांसारखा कर्ता पुरुष गेला, आता त्यांचं काम कोण करणार हा प्रश्न विचारला जात असतानाच एक नाव समोर आलं, ते म्हणजेच सुनेत्रा पवार. सुरुवातीला अनेकांनी त्यांना पपेट किंवा केवळ नावापुरते उपमुख्यमंत्री म्हटलं, पण गेल्या 20 दिवसात त्यांनी जे काही निर्णय घेतलेत ते पाहून आता विरोधकही विचार करायला लागलेत. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की सुनेत्रा पवार खरोखरच दादांसारख्याच ऍक्शन मोड मध्ये आल्या आहेत का. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केवळ खुर्चीवर न बसता त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि थेट कामाला सुरुवात केली. हे दाखवून दिलं की कौटुंबिक दुःख एका बाजूला आणि जनतेची सेवा ही दुसऱ्या बाजूला. अजितदादांचा जनता दरबार ही बारामतीची ओळख होती. सुनेत्रा वहिनींनी सहयोग सोसायटी स्वतः जनता दरबार भरवून लोकांची निवेदन स्वीकारली. लोकांच्या भाषेत सांगायचं तर वहिनींची कामाची पद्धत ही दादांसारखीच आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन 1032 कोटींच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी दिली गेली. ही तीच कामाची गती आहे ज्यासाठी अजित पवार ओळखले जायचे. केवळ गोड बोलून कामं होत नाहीत हे त्यांनी दाखवून दिलंय. नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावरून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांना स्पष्ट शब्दात सुनावलं गेलं की पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणीही वागू नका. ही कडक शिस्त अजितदादांची आठवण करून देणारी आहे. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण, पार्थ पवारांचं भविष्य आणि युतीचं समीकरण यावर त्यांनी सविस्तर स्वतः चर्चा केली. सुनेत्रा वहिनींसमोर सध्या सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पक्षातली फूट आणि विलिनीकरणाच्या चर्चा. पण त्यांनी स्पष्ट केलंय की 23 मध्ये दादांनी घेतलेला निर्णय एनडीए सोबत जाण्याचा हाच अंतिम आहे. विलिनीकरणाच्या चर्चांना त्यांनी तुर्तास पूर्णविराम दिलाय. त्या पपेट नसून एक स्वतंत्र डिसिजन मेकर म्हणून समोर येत आहेत. राजकारणात पाऊल ठेवणं सोपं असतं, पण लोकांचा विश्वास जिंकणं कठीण. सुनेत्रा पवारांनी गेल्या 20 दिवसात दाखवून दिले की त्या केवळ अजितदादांच्या पत्नी नाहीत तर एक सक्षम नेत्या म्हणून जबाबदारी पेलण्यास तयार आणि सज्ज आहेत. त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, पण त्यांची सुरुवात दादांसारखीच धडाकेबाज झाली आहे हे मात्र नक्की. तुर्तास या व्हिडिओ इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.